काय इथं उकडायलंय होय माय बदबदा घामच यायला लागलाय बाबा इथं तर तुम्हाला नाही उकडायलंय काय मग पाटीला इशी लावून हिंडा की का ग तुला काय करायचंय मी बांधू जा कुठं बी इशी बांधू अगर तशीच टपुऱ्यावर घेऊन येडू तुला काय घेणं तुझ्या काय मायबाप घेऊन द्यायलेत का काय मला गेला का नाही तुम्ही माझ्या मायबापाकडे माझ्या मायबापा गेल्याशिवाय तुम्हाला दमच निघत नाही तुझ्या मायबापाकडे जात्याला नाही तर काय करत्याल ग तू बोल तिथं तशी त्यायला हा तुझ्या बोलण्याला हाय का काही आकार कसं बोलावं माणसाला वडील दाडील कसं नाही कळत आहे काही आता मग लय देव आहेस गे माय तू तर हरणे कुठ्यातले गिरणी हो लय तू तर देव आहेस मावशी बोला मी तुम्हाला आता एक सांगते सांगा. की तुम्हाला धुवायचंय हा हा हो मग ही निसूनच काय फायदा आहे करा की ही मला असं झटत बसायचं आहे कुठे टाकू टाका किती तर कुठं तरी का माझ्या डोसक्यावर टाका आणून कुठं टाकू कराय गेली करत ती वय आलीवर नाही जीवाच्या मैत्रीण आहोत की मग निसायला या की मला काय काम नाही का काय काय बसते तुमचे दळणच करीत हरभरे निसा ज्वारी निसा मन की हरभरे निसा ज्वारी निसा नाही तर तुमच्या एका साडी म्हणजे सोडून मी म्हशीच्या पिसा म्हशीवरल्या पिसा माय हा म्हशीवरल्या पिसा गपचिप निसू लागा येणार गळणार आलेला पाहुणा देऊन का खाईना मी नाही का सोडायची होय ग तुझ्या चडीत सोडेन की तुला शाऱ्या माणसाला बोलायली चुरचुर नक्की का गुरु तुम्हाला काय सुनबाई आजपेच आहे का नाही व कोण्या गोष्टीचा बोलण्याचा करण्याचा कोण्या माणसाला काय बोलावं काय नाही उचलायची जीवन लावायची टाळ्याला वडील धाडील माणसं आहेत त्यांना कसं बोलावं कसं नाही एवढी मोठी सासू आहे की माय तुम्हाला बी थोडंफार वळण राहिलं पाहिजे की माय असं तरी कसं सगळं पान उतारा करू करू दुसऱ्या माणसाला बोलायचं आहे तुम्हाला खायला बरं म्हणत नसाल मला चांगलं नका शिळं पाक द्या म्हणून तेवढं नसेल कळत खायचं मेंढरावानी कॅसाचे आमच्याकडे बघून नाही बोलायचं खाली तोंड करून निसायचं नाही आम्हाला बोलायला लागली आम्ही काही नाही करायला नाही त्याला गोट्या खेळायला नाही लय बोलायला लागलीस माय लयच करायला लागलीस बोल बच्चन आम्ही आताच बघून आलो पैसे घेतात आम्ही पैसे आम्हाला काय फुकट दिलं नाही माय आता सण आलाय खातात चांगलं चांगलं म्हणून मी तुला इथे घेऊन आले काही तर पैशांसाठी नाही आले लय करू नको बोल बच्चन आम्ही आताच आलो बघून अमिताभ बच्चनचा पिक्चरच बघत बसायचं की कशाला आला इथं निसू लागायला कोणी या म्हणलं होतं तुम्हाला म्हण इथं निसू लागायला ना आम्हाला खायला प्यायला काय नाही तुम्हाला ह्या वर्षी खायला प्यायला कोण्या सणासुदीला बोलविणार आहोत ना कशाला बोलविणार बोलविला आता इथून माग 2 वर्ष आता बोलवीत ना आम्ही तुम्हाला अजिबात बोलविणार नाव कशाला ह्या वर्षी आता पोलिसने करता नीट नाटक भांडून तेवढं जातं आम्हाला पुन्हा सणाच्या दिवशी आम्हाला सकाळ साऱ्या पहाटापासून तुमच्या स्वयंपाकाच्या आरे राहावं लागतंय सासू सुना जेवा यायच्यात म्हणून यंदा काय नाही बाबा तुमचा लाड आम्ही करणार काय मावशी निमंत्रण आमंत्रण देत नसतात तुम्हाला सरी डाळ ना डाळ झाली आणि आता हवडी डाळ राहिली ह्याला आला का हात लावायला एक काम करा बरं मेंढरावाली कॅसीचे चिपट्यावाली लाखाची कुठे गेली या हाय की आज मला मोठी एकादश आहे मग काय करावं रॉयल चहा करून आणणार रॉयल चहा करायला पैसे द्या इकडं दुधाला दूध आणते तुम्हाला चांगला रॉयल चहा करून पाचते मी बी पेते तुम्हाला बी पाचते कधी तुमचं तरी खर्च द्यायचा तुमची माय अगर बाप घेऊन बसला होता का 2 रुपयाचं दूध 2 रुपये बघाय तरी आता ते दुकानदाराला दावलं ते दुकानदार म्हणते तर 2 रुपयाचं काय राहिले आता 5 रुपयाची कोणती गोष्ट येणार झाली तुम्ही 2 रुपयाचं दूध आणायला लावायला का काय बाया राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला 2 रुपया कोण बसलाय घेऊन तुमचं तुम्हाला लय झाले असते ती गाडीच्या चाकावाने 5 रुपये काय यायले हो देश खरेदी करून येणार तुम्ही मला हवड्या वस्तू आणून द्या तुम्ही 5 रुपये म्हणायला मी 1000 रुपयामध्ये घेते तुम्ही हवड्या वस्तूच आणून द्या मला माझ्या घरामध्ये डबल नाही मला अजून पाहिजे डबल बघायला लागला तर
का तुम्हाला होय टकामका बघायला म्हणायला लेकरू बघत असेल की नव्या जुन्या दिसायला लागला जरा साड्या बिड्या घालून आला म्हणून बघायला बी असेल लेकरू काय रोज आधी काय आता काय आता माय मावशी माझ्या लय तोंडाला आलतं बाई येऊ द्यायचं की माय जरा येऊ द्यायचं काय रोज आम्ही काय ड्रेस वर येतो का हा? म्हणूनच म्हणलं येऊ द्यायचं ना तोंडाला काय येऊ द्यायचंय ती आता कसं माय मावशी तुमची शेजारी मैत्रीण हाया हा मग काय माझी मैत्रीण काय तुम्हाला गिळायला लागली का पायाकून का मुडक्या तुमच्या कोण दोन्हीच्या दोन्ही सुना तुमची मैत्रीण बसलेली आहे की हो माझ्या सुनाबीन मैत्रिणीन बी माझी काय गिळायली का म्हणलं ना मग पायात खेटर घालून जा. माझं विनायक मस्त गोड गोड लागायला लागले व हरभर काय गोड गोड लागायला लागले हरभर मावशी मला सांगा हरभर तुम्ही आज कुठं बघितलंय का गोड हरभर सांगा बाबा साखर लावून आणली आम्ही हरभऱ्याला साखर कुठून आणली माय लावून तिथूनच तिथूनच म्हणजे काय रानामध्ये हरभऱ्यासोबत काय साखर टाकली होती काय टाकली होती म्हणून तर गोड लागतंय अगं सुनबाई लय खाऊ नको हरभरा नाहीतर रात्रभर पाहतच बसतील टरटरा तुमच्या सुनाला काम कमी आणि खायला लागतंय म्हणून घेऊन येताव तिचं पोट भरतंय बाहेरच्या बाहेर म्हणून आता ती दिसायचे हरभरे कमी करीन पण गटा गटा हरभऱ्याच्या गोपण्याची गोपण्या महाग टाकीन आणि खाईन तिचं काय तोड कशाला बी नुसतं गप्पच नसतंय ना सारखं ह्याच्यावर पाहिजे तिला सारखं अगं मेंढरावानी केसाचे आता गप्प माझ्या आच्या बायला एखादच आहे म्हणून त्यांच्या वेळेचा मी खायला या नाही तर मला खाऊ दिलं नाहीच ना तुला बुडू 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 हाणीन मग धुणं आपल्याला आणि आपटून टाकीन मग ती बी हरभऱ्यामध्ये ह्या नुसत्या काट्याच्या माय मावशी तर घाण घाण आहे ना मी काय तवर हात बांधून बिंधून बसन का काय तुम्ही सगळ्या गोष्टीला तयार असताव पाणी दे कुठलं पाणी द्यायचंय तुम्हाला तावच दाखवायला असताव येताव आमच्या घरीची दारी पुन्हा आजू आमच्यावर शिरजोर होताव आम्हाला म्हणजे बोल बोलू देत नाव तुमचा ताडा चालविताव जरा शेजारच्या पद्धतीने राहता की कशाचा ठसका लागलाय हरभऱ्यानं कधी ठसका लागत आहे का मला साकडले होते का तुमच्या माय बाप्पानं हरभरे आशे ना आशे मला पाकडता येतात का बोलतात कसं येत आहे खातात कसं येत या तुला काय करायचंय माझ्याहून काय करायचंय म्हणजे जरा आमचे हरभरे आयचं एक जरी हरभरा इकडे तिकडे गेला की बघ बघा तुमची कशी झिपरीचा घाणा करून अशी आपटीत येते रोडला निबर रोडला तुला दक्षिणा हरभरा किती गेले पोटात गेला पोटातून मग डायजेस्टमध्ये गेला कळलं का आज जर मला हे खायचं जर असतं ना तर मी सगळ्याची सगळं खाल्लं असतं कळलं का हो तेवढंच येड आपल्याला खाण्याचं चेड आहे त्या खाण्यासाठी आला असाल कुठे लावली जाऊन टिमकी बजाव कराय आता तुम्हाला दुसरं काय काम आहे काय येतंय तुम्हाला दुसरं त्याच्याशिवाय लाडी गुडी लावायची आणि आपलं पोट भरायचं जगायचं ही धंदे आहेत तुमच्या दोघी सासू सुनाचे तुझे नाही चांगले आहेत का ह्याच्या घरात कळ लावावी त्याच्या घरात कळ लावावी काय दमच नाही कोणत्या गोष्टीला तुम्हाला तू नाही कळ लावते का बारुशीना मला कळ लावाय टाइम नाही माझ्या मागं लय काम आहे घरातलं आमच्या मागं काय कुत्रे मारीत फिरायचं काम कशाला आला मग आमच्या इथं कशाला आलता तुम्हाला कुत्रे मारीत फिरायला ना काय करायला शांत बसा बाय माझी मी मध्ये बसले ते इकडून एक जण बोलते हिचं बंद झालं की ती बोलते तिचं बंद झालं की ही बोलते शांत बसा म्हणल्यापासून मी शांत म्हणल्यापासून नाही तेवढी सासू ताड्याची आहेस ना तर तुला ज्ञान शिकवावं लागतं दुसऱ्याला दाखल्याला काय अर्थ नसतोय आधी सुंदीत ठेवायची असती या सुनबाई नीट राहा सांगितलं तसं तर कुणी बी सांगल अगं मी आंधळी केसाचे नाही चुर बोल नको लवकर काम उरक नाही तर नाही मार खायची दूर दूर आपण तुला लयच आवाज वाढलाय ग या काळा जर तोडायची चा ती पालीवाली नाकाची कुठे गेली गोऱ्या कातड्याची असं लय तुम्ही हो काय इथून तिथून दरदरीत कुठं तुमच्यात बेड लावून का तुम्ही असं लय खात का उग तरी असल्यावानी दुसऱ्याला नाव ठेवायचं तुम्हाला हवाला दिलेला आहे अख्ख्या पंचकृषीमध्ये माझा उजेड पडलेला आहे म्हणलं म्हणलं कशा एवढी भारतात देशामध्ये लाईट लागती की मरणाची लागती लाईट माहित आहे का गप्पे कारकावणी तोंडाची ए लाड्या पालीवरी नाकाचे लेच बोलायला लाव ग माझ्या सुनाला बघा माझं नाक होय. त्या बारक्या सुनाचं आहे इतकं तर वाचलेलं आहे इतकं तर ए वाळ्याची खारकावणी तोंडाचे ए लांड्या पालीवरी नाकाचे काय माझ्या सुनाला बोलायला लागला ग तुमच्या नाही सुनाचं हा? चिट्टा नाही खाई का नाही लागलंच होय तीच करा येता का तुम्ही इथं लय तुमच्या हा बारक्या चांगलं नाही का तुम्हाला देवानं तोंड दिलं बोलायला होय ग म्हणायला लागला सदा माझ्या सोनाला खालीवरीच करा येत्यात उठलं की सुटलं उठलं चिंदा तेवढा धांदा करीत तुमच्या सुनाचं काय नाक काय असं काय गाव झाडीत आहे का रस्ता झाडीत
झाडीत आहे? माझं हा? नाक म्हणजे स्वच्छ मग लांब लचक ना खाय म्हणून काय गाव झाडीत आहे का घरदार निर्मळ करताय लोकांचं का स्वतःचं घर निर्मळ करताय उखंडा झाला असेल की माय जाऊन बघा तिकडं नाकाचं बघा त्याचा तुझं नाही स्वच्छ राहतंय हो म्हणलं आणलं काय तोंडाचे लय बोलू नको ऐकून ऐकून डोकं आमचं भदेव गाडीवानी झालंय की तुमचं. हो म्हणूनच म्हणलं 3 वर्ष झालं तिथं ऐकत आहो तुमचं कवर तुम्हाला दाबून चुकून बसावं आम्हाला चुकूनच बसावं लागतं त्याच्यामुळे तर आम्ही म्हणतो आता का आम्ही आज आता देऊन देऊन निर्वा चालला काय म्हणत एवढ्याला खाऊ कोण तुमचा चुना लावून घ्यायला रिकामं नाही आता कोण आहे की तुम्ही आहेत की तुम्ही असतंय नवीन नवीनच असते कोणतीच गोष्ट मी नवीनच आहे की मग काय नवीन आहो मावशी खरं गावाला काय माहिती बोलू नाही नका. तुमचं मला पुरी. तुम्हाला एक सांगायचं होतं मला काय सांगायचं अहो तुम्हाला मी कार्यक्रमाला एक बोलवायले बरं का मी आजच तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला बोलवणार आहे म्हणून बरं बरं काय कार्यक्रम आहे माय माय बघ किती आहे का पाठ उचलायला बाई भुतावरी तोंड झालंय तुमचं बघा टेंगावर मीठ फुटलंय आता नाही बोलायला लागली वर टुरू टुरू करून बजाकाचं काय का आता नाकांची तसलं फुगून काय बोलायला लागली थांब केस घेऊन आली या असं तुमचं आहे का जिथल्या तिथं चिमटिल्यावनी असं इतकं तर फाकलेलं आहे की मा 2-2 बोट सहज जायचे आणि त्या सुनाचं बी तिचं तर कसं होतं या बघा तिच्याकडं सांग तुमच्या घरामध्ये माझ्या वडील माझ्या सुनावर नाक कुणाचं आहे म्हणलं तुम्हाला रस्ता झाडी काय तुमचं नाक सुनावणी माझ्यावणी तुम्हाला वाटतंय मी काय आणका देशातला पर्याय खाऊ कोण नवाजून नागता भिवाजी खाय माय काय मावशी लाज नावा मुळा चाव्यावानी बोलायला लागलात तुम्ही बांधलाय बोजा ते तुम्हीच बांधून फिरताव खऱ्या गावात नाकाला गुंडाळून आम्ही नाव फिरत आम्ही घरी जायचं असता तुम्ही फिरताव दरवाजा पुंजीत काय लय माय याच्याकडे आले होते उगतच माय मावशी आमच्या कसदार. पुरतं झालं या बरं झालं तर जा बरं मग तुम्ही लागा तुम्हाला कुणी वाटा बोलणार नाही सणाला पुरी पुरतं झालंय म्हणून इथं लागला बोलायला आमच्या मावशी आहेत ना खाता त्याचदार बाई माझ्या तोंडात मार हे तुमचं तुमच्या नादाला लागून दुसरा माणूस आउट व्हायचा काम आहे बाई तुम्ही काय माझ्या साधं साडी होतं? कशी वाटायली ग लय भारी वाटायली लय नादर माझ्या डोक्यात टाकायली का काय की रे म्हणूनच माय? म्हणलं जमाय उठायचं लोक डोक्याला आउट काम करू नका माझ्या तुला कळलं झालं का? तुला कुठे कळली काय लागली म्हणा ग तुम्हाला जशी निघते तशी आता तर आम्ही मावशीकडे आलो लोक तर देऊन आम्हाला भांडायला लागली या. आल्यापासून इतकाला केलंय हा इकडं बघा इकडं तिकडं 2-4 चालण्या दिल्या तिकडं 2-3 सुपा उलतील तर मम्मी काय करू ते आरती करू आहे का पुंजावर खडेन बिडेन बघ ह्याच्यामध्ये आहे का काहीतरी दिसायले ना तुला काहीतरी तिथं धुवायचंय की पटापटा द्यायचं तर करून ती दिलं सोडून जाऊ दे माय बस बरं का पुकू माझ्या नादी लागाय टाइम नाही नाही मलाच नाही हाय पोताचं नाही गे ए त्याला बरं नाही न्यायचंय लगे. कसा उगा इथं इठाय अशी फेकटी घालीन ना तुझ्या कपाळाची मध्ये घालीन हाय ती माझी घालीन. ही आहे म्हणलं नाही बरं. एका रपका खाली पडशील की तसं बोलू नको. नाहीतर डोळे काय गोट्यात घालून गोट्या. माझ्याजवळ वस्तूच काय नाही तुम्ही खुशाल हरभर माझ्या अंगावर फेकायला लाव तिथं आम्हाला तिथं काम धंदा करताना तिथं जीव किती आमचा जीव आटापिटा झाला असेल आमच्या जीवाचा बरं असं कर बरं चंपात घेऊन बसला काय नाही तुमच्या नादी लागायला मला टाइम नाही बघ माय किती भुसाट खायला लागली या. माय 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 बघ की गं, माय ही मोठी हाय म्हणून करते धरती हाय म्हणून हिलाच काम लावित ती मीठ फुटायला लागलंय ती आधी बघा तोंडाचं ती बघ खाची रपका इथं टेंगळावर बघा असं वरी तवा आल्यासारखं झालं स्वतःच्या. होय? माय ती बाई मोठी आहे म्हणून बिचारीला काम लावित आणि चिपटाळी नाकाची लाट कशी बसत त्या चिपटाळी नाकाची लिकरू हाय म्हणून 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 ती घरातच बसती गे बिचारी राहायचं ताबलीतच माय म्हणणे बाई अहो सुन बाई तुमची तर सासू तुम्हाला 24 तास काढते. आम्ही तर इकून मी तिच्या जीवावर इकून मी
आराम करता. तुमची सून बघा, तुमची सासू तुम्हाला 5 मिनिटं तरी बसू देते का? आम्ही तरी तिनं केलं तर मी बसले तर ती तरी करते. नाही दुसऱ्याला कशाला जायला, दुसऱ्याच्या घरात कशाला काठी कुपाटी लावायला? समजून घ्या रडायला रिकामी नाही. तुमची चाल माहिती झाल्यावर कोण रडत बसायला? बिचारीला उभं ताबले जमा झालंय तुमचं पोटापुरतं काम. कशाला बोलतात त्या आई एका कुठून हाणल्या दाड्यात? इतकंच हरभरा राहिलं होतं नीट करणं होईना झालं वय आपल्याला. सांगाय गेले तर उगं सांगायचं नाही त्या माणसाला त्या सांगाय गेलं आम्ही सांगायला गेलो तुम्ही सांगायच नाही आम्हाला तसं तोंड धरून हाणावा आम्ही सांगायला गेलो तुम्ही सांगायलाच नाही किरडावानीच. मग पुन्हा बोलल का तोंड तसं मावशी आता जरा 2-3 दिवसामध्ये नातवा पैसे दिवसालाच गेलो काय झालंय म्हणा कुठं काय गेलं झालं ना तू हे काय तिथं चुलतीच्या काम मांडीवर करायला बसलाय. की तुम्ही इथं दाढी दुडी मला जसा ह्या उठा ठेवा कुठाण्याचा होय ना तू माझा कुठे गेलाय हाय की इथं? बोल गावात दिवा तेवढेच काम आहे का तुम्हाला? सगळ्या गावात बेल मारी तसंच करायचं.